सकाळी आलेलाचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आणि त्यानंतर अशी दिवसभराची कामं स्टार्ट झाली. आईचं ऑपरेशन झाल्यामुळे आई काहीच करू शकत नव्हती आणि पप्पांची पण खूप धावपळ व्हायची, म्हणून थोडंसं त्यांना आराम आणि मग थोडंसं मदत केली. सकाळी आल्यानंतर पहिले आम्ही अंघोळ केली, त्यानंतर सर्व कामं होती पेंडिंग ती आवरून घेतली. त्यानंतर कपडे वगैरे धुवून सुकायला टाकले आणि ऊन पण खूप पडलं होतं, एकदम कडक ऊन आणि रात्रीची थंडी असं काहीतरी वातावरण चालू होतं गावचं. आणि कपडे पण छान असे सुकले होते कडक एकदम, तर ते आधी काढून घेतले आणि नंतर मग म्हटलं पाणी मारून घेते. अंगण पण खूप खराब झालं होतं. आमच्या गावी एक मात्र छान आहे की पाण्याचं काहीच टेन्शन नाही आहे. मग तो पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, नाहीतर हिवाळा असू दे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी पाण्याची खूप टंचाई भासते, पण आमच्या गावी तसं नाही आहे, खूप पाणी आहे. अंगण खूपच खराब झालं होतं आणि पूर्ण थोडी माती माती अशी झाली होती, त्यामुळे कचरा काढून घेतला आणि नंतर पाणी मारून घेतलं. सारवण करते, सारवण. अरे सारवते आता मी. जरा अंगण खराब झालंय तर थोडं सारवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याबरोबर. एक पात्री नाटक आहे. आज भरपूर वर्षानंतर मी आता सारवण करते. जरा नंतर रांगोळी वगैरे काढते, छान वाटेल. मग सांगते काय, खाली झाडात सोडायचं, तिकडे नाही जाणार स्वती. बंद करू काय कोळ इथे मी आता शेणाचा पूर्ण असा कोळ करून घेतला आहे आणि त्यानंतर मग सारवणार आहे. त्याच्याने पाणी मारून घेतलं आहे, त्याच्यामुळे थोडं शेण कमी लागेल. ते हे बघा, मम्मी आमची इन्स्ट्रक्शन देत होती बसून आणि मी थोडं थोडं असं सारवत होते. येतं मला त्याचं सारवायला. त्याच्यानंतर सारवून झाल्यानंतर दुसरं काम पेंडिंग होतं मम्मीचं, ते म्हणजे हळद काढली होती. घरचीच हळद आहे आणि ती चाळायची होती. मम्मीने ते दळून आणलेली आणि ते चाळायची होती. त्याच्यानंतर ते पॅकिंग करायचं होतं, तर हे माझी बहीण आणि मी आता करत होतो. माझ्या मम्मीने झाडं लावली आहेत, मिरची आणि जे पण काय आहे ना इथे छोटे छोटे झाडं. तर मी ती तुम्हाला एक्सप्लेन करते की काय काय लावलेत मम्मीने. आपण बघूया. तर इथे अशी हे नारळीची झाडं वगैरे आहेत, इकडे आंबा वगैरे आहे, फणस आहे, हे पण नारळीचे झाड आहे. आणि इथे आहे ना हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे वांग्याचं झाड आहे. हे बघा, वांग आहे, वांग्याचं झाड. त्याच्यानंतर हे लिली आहे, हे लिलीचं झाड आहे आणि हे कांद्याची पात लावली आहे. त्याच्यानंतर इकडे लिंबीचं पण छोटंसं झाड दिसतंय. इथे हे आहे ना, हे खूप सारे काळी मिरी या आंब्यावरती अशी घातलेली आहे. भरपूर साऱ्या काळी मिरी आता काढलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते नंतर. काळी मिऱ्या काढून झालेल्या आहेत, वाळवून झालेल्या आहेत, त्याची प्रोसिजर संपूर्ण करून झालेली आहे, ते पण मी तुम्हाला शेअर करते. प्लस हे मोगऱ्याचं झाड आहे ना, ते खूप वर्षापासूनचं आहे. मी जेव्हा लहान होते तेव्हापासूनचं ते मोगऱ्याचं झाड आहे तिथे. तो उन्हाळ्यामध्ये असं सुकतो आणि पण पुन्हा आता कसं पाणी आहे इथे 24 तास, त्याच्यामुळे तो जगला व्यवस्थित, नाहीतर तो मग असा सुकून जायचा थोडा. त्याच्यानंतर ही छोटी नारळ आहे आणि हे इथे अळूवड्याची पानं आहेत, अजूनसुद्धा आहेत. तुम्ही पावसाळ्यात ही असतात, पण आता इथे पाण्यामुळे आता हे आहेत. हे बघा, अळूवड्यांची पानं आहेत, ही काळं अळू. आणि जे भाजीचं अळू असतं ते वेगळं असतं आणि हे अळू वेगळे आहेत. मग त्याच्यानंतर इथे आहे ना मिरची आहे. हे बघा, इथे फुलं पडली आहेत ह्या मिरचीवरती आणि इथे मिरच्या पण लागल्या आहेत छान अशा. आहे बघा, मस्त फार्मिंग केलं आहे छोटं छोटं. हे असं आहे, हे इथे फुलं आलेले मिरचीचं झाड आहे. त्याच्यानंतर इकडे फणसाची कुयरी पण आहे. फणस हे बघा, हे छोटे छोटे कुयऱ्या आहेत फणसाच्या झाडावर. आणि इथून असं तुम्हाला कोपऱ्यामध्ये असं दिसत असेल छोटं झाड, हे आहे ना टोमॅटोचं झाड आहे आणि त्याच्यावरती हे असे टोमॅटो लागलेत सगळे. हे बघा, इथे टोमॅटो
असे. आणि हे बाकीचे सगळे जास्वंद वगैरे सगळं आहे इथे ठेवलेलं. तर असा छोटासाच हे. आणि हा इथे आहे ना, हा वालाच्या शेंगांचा आहे. हे छोटे छोटे आत्ता लावलं आहे ते येत आहेत म्हणजे. आणि इथे नवीन एक काळी मिरी लावली आहे. इथे ही काळी मिरी आहे अशी वरती नारळीवरती चालली आहे. एवढीच वाढली आहे अजून. सो असा छोटासा बगीचा आहे. आणि हे दोन्ही पण आहे ना, ही सोनचाफ्याची झाडं आहे. इथे पण असा मोठा हा सोनचाफा आहे. इतकंच आहे आता. पावसाळ्यात अजून काहीतरी भाजी वगैरे असते. ठीक आहे, चला आपण पुढे बघूया आता. तर असा हा मम्मीचा आमच्या बगीचा आहे पूर्ण. छान आहे. उन्हाळ्यात आता थोडं कमी आहे, पावसाळ्यामध्ये ते जास्त बहरलेलं असं काय 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 अजून वेगळं काय काय असतं भाज्या वगैरे. सो बघूया, पावसाळ्यात आले तर पावसाळ्यामध्ये शेअर करेन. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक केल्यानंतर हाईप करायला पण विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.